आकृती बंदच्या निर्णयाविरोधात हदगाव कृषी विभाग आक्रमक 4 सप्टेंबरपासून बेमुदत काम बंदचा इशारा। कृषी विभागातील आकृती बंदच्या निर्णयाविरोधात हदगाव तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत। शासनाने हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास 4 सप्टेंबर 2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कृषी महासंघाने दिला आहे। आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी लेखणी बंद तर 2 आणि 3 सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे। आकृती बंदच्या निर्णयामुळे कृषी विभागाच्या कामकाजावर परिणाम होऊन त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। या आंदोलनात सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी संघटनांचा सहभाग राहणार आहे। शासनाने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आकृती बंदचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे। कृषी विभागाचा आकृती बंद जो की आमच्या कोणत्याही संघटनेला विश्वासात न घेता परस्पर लागू केला होता तो रद्द करण्यास करून नवीन आकृती बंद आमच्या सर्व महासंघाच्या विचाराने तयार करण्यासाठी आम्ही सर्व संघटनेने आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामध्ये 24 व 25 या 2 दिवशी आम्ही काळ्या फिती लावून हा आंदोलन करत आहेत। तदनंतर आम्ही 27 तारखेपासून सगळं शासकीय ग्रुपमधून, व्हॉट्सअप ग्रुपमधून आम्ही बाहेर पडणार आहोत। त्यानंतर 28 तारखेला आमचे सर्व कर्मचारी अधिकारी हे उशिरापर्यंत काम करणार आहेत आणि त्यानंतर 31 आणि 1 तारखेला आम्ही लेखणी बंद आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर 2 आणि 3 तारखेला आम्ही सर्व जण सामूहिक रजेवर जाणार आहेत आणि याची जर दखल आम्ही नाही घेतली शासनाने तर आम्ही यानंतर आम्ही 4 तारखेच्या नंतर बेमुदत संपावर जाणार आहोत। या पार्श्वभूमीवर आम्ही काल आणि आज काळी फिती लावून आम्ही याचा निषेध व्यक्त करत होतो। जे शासनाने आता आकृती बंद लागू केला होता कृषी विभागाचा, तो कृषी विभागाचा आकृती बंद हा कोणत्याही संघटनेला विश्वासात न घेता शेतकरी हिताचा नव्हता। त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी 24 व 25 तारखेला काळ्या फिती लावून या गोष्टीचा निषेध करतो। यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी संघटना, उपकृषी अधिकारी संघटना, मंडळ कृषी अधिकारी संघटना, तालुका कृषी अधिकारी संघटना व आमच्या जे राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांचा सुद्धा या धरणे आंदोलनाला पाठिंबा आहे व आम्ही सर्वजण महाराष्ट्र कृषी महासंघ या अंतर्गत या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करत आहोत। आंदोलनाची काय दिशा आहे नेमकी? 2 दिवस आम्हाला काळी फिती लावून आम्हाला काम करायचं आहे। त्यानंतर आमचं एक सामूहिक रजेवर आम्ही जाणार आहोत याच्यानंतर आणि शेवटी 4 तारखेपासून काम बंद आंदोलन आमचं सुरू होणार आहे। जर शासनाने मागणी मान्य नाही केली तर तुमची भूमिका तुमची काय असेल? मग आम्ही शेवटी आम्हाला नाईलाज असतो 4 तारखेपासून काम बंद आंदोलन करावं लागतं।